धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आणि आपण असं पाहणार आहोत की आता आनंदी आता आपलं लुक बदलून हे राजदक्षांच्या घरी आलेली असते आणि आता सून सून म्हणून आता सुधाने सुद्धा तिला स्वीकारलेले असते. आता सुधा तिचं दणक्यात तिचा गृहप्रवेश करते आणि आता ती तिचं औक्षण करते आणि तिचं माप ओलांडून तिला घरामध्ये घेते. आता हे बघून वृंदा, शलाका, केदार आणि रेशमाचा पूर्णपणे जळभळाट झालेला असतो. कारण की आता आनंदी आपल्या नवीन रूपामध्ये आणि नवीन लूक बदलवून ती राजदक्षांच्या घरी आलेली असते. आता सुधाने सुद्धा पूर्णपणे तिला सून म्हणून मानलेले असते. हे सुद्धा वृंदाला आता पटत नसते. पण आता काय करावं? आता सुधाने हे सर्व काही स्वीकार करून घेतलेलं असते. आता इकडे सर्व काही आता आनंदी आपल्या घरी आल्याच्या नंतर आता केदार आपल्या रूममध्ये जातो आणि केदार आता इकडे रेश्माला फोन लावतो आणि रेश्माला तो सांगत असतो की रेश्मा, आनंदी हे आपलं लूक बदलून इथे आलेली आहे आणि सुधा काकूने सुद्धा तिला स्वीकार केलेला आहे. आता हे सर्व आता रेश्मा ऐकून तिला तर खूप मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते केदारला की हे तू खरं सांगत आहे ना आणि तुम्ही हे खोटं तर सांगत नाही आहे ना. तेव्हा आता केदार आता रेश्माला म्हणत असते, "नाही, हे माझं एकूण एक गोष्ट सत्य आहे." तेव्हा आता रेश्माला तर खूप मोठा धक्काच बसतो आणि रेश्मासुद्धा आता राजदक्षांच्या घरी येऊन राहते. तेव्हा आता इकडे आता रेश्मा पूर्णपणे आता अ, बदललेली असते आणि आता इकडे आनंदी आता आपल्या रूपामध्ये इकडे राजदक्षांच्या घरी आलेली असते. आता पुढे सकाळ होते आणि सकाळ झाल्याच्या नंतर आता सकाळची आरती ही आनंदी आपल्या हाताने करते आणि हाताने केल्यावर आता सगळेजण आता केदार, शलाका, वृंदा आणि सर्वजण आता रेश्मासुद्धा आता सगळेजण आनंदीच्या मागेच उभे राहतात हात जोडून आणि आता आनंदी इकडे आरती करत असते. तेव्हा आता सार्थकसुद्धा आनंदीच्या बाजूला येऊन उभा राहते आणि तो सुद्धा आता खूप आपल्या मनातल्या मनात स्माईल करत असते आणि सार्थकला सुद्धा खूपच आनंद झालेला असतो. कारण की सुधाने आता तिला आता आनंदीला सून म्हणून एक्सेप्ट केलेलं असते. त्यामुळे आता सार्थकला तर खूप मोठा आनंदच झालेला असतो आणि आता सगळेजण आरतीला सुद्धा आता आनंदीच्या मागे असे हात जोडून उभे आहे हे बघून तर आता सार्थकला खूप मोठा आनंद झालेला असतो आणि तो मनातल्या मनात हसत असतो. आणि आता इकडे आता सगळेजण आता आनंदी सुद्धा श्लोक म्हणत असते आणि आरती झाल्यावर श्लोक म्हटल्याने आता सगळेजण सुद्धा हात जोडून आता आनंदीच्या मागे ते श्लोक म्हणत असतात. आता हे सुद्धा बघून आता सार्थकला खूपच आनंद होतो. तेवढ्याच वेळात आता सार्थकला इतकी खुशी झालेली असते की त्या खुशीमध्ये सार्थकच्या छातीमध्ये थोडं दुखतं आणि तो खूपच त्याला त्रास व्हायला लागतं. तेव्हा आता आनंदी आता सार्थकची छाती चोळत त्याला म्हणत असते की "सार्थक सर, तुम्हाला काय झालेलं आहे आणि एवढ्या तुम्हाला काही त्रास होत आहे का?" तेव्हा आता सार्थक असं म्हणत आहे, ती आनंदीला म्हणत असतो की "हो आनंदी, मला थोडा त्रास होत आहे." तेव्हा आता आनंदी आता सार्थकला आपल्या रूममध्ये घेऊन जाते. आता इकडे आनंदी धावत धावत सुधाच्या रूममध्ये जाते आणि सुधाला सुद्धा ती आपल्या सार्थकच्या रूममध्ये बोलवून आणते. तेव्हा आता सुधा आता धावत पळत आता सार्थकजवळ येते आणि त्याला म्हणत असते की सार्थक, तुला काय झालेलं आहे?" तेव्हा आता सार्थक आता सुधाला म्हणत असतो की "आई, मी इतका आनंद आहे ना आणि तूने आनंदीला आपली सून म्हणून एक्सेप्ट केलेलं आहे, त्यामुळे मी इतका खुश झालो की माझ्या छातीमध्ये झुकायला लागलं." तेव्हा आता सुधा आता आनंदीला डॉक्टरांना फोन करायला लावते आणि डॉक्टर आता येतात आणि सार्थकचं ते चेकअप करतात आणि आता डॉक्टर म्हणतात की काहीही घाबरण्याची गोष्ट नाही आहे आणि ह्या खुशीमुळे यांना असं झालेलं आहे आणि थोडं छातीमध्ये त्यांच्या दुखत होतं, त्यामुळे त्यांना असं झालेलं होतं आणि आता काळजी करण्याची काहीही गोष्ट नाही आहे. तेव्हा आता डॉक्टर आपले चालले जातात आणि आता सार्थक आता सुधाला म्हणत असते की "आई, तुने आनंदीला एक्सेप्ट करून खूप मोठं काम केलेलं आहे आणि आणि मला आता खूपच आनंदसुद्धा झालेला आहे की तुने आनंदीला सून म्हणून एक्सेप्ट केलेलं आहे आणि आणि मला जर हा प्रॉब्लेम झालेला आहे तरी मला त्याबद्दल काही वाटत नाही आहे. पण तुने आनंदीला आपलं रूपामध्ये आणि आपल्या स्वभावामुळे, आनंदीच्या स्वभावामुळे तुने तिला एक्सेप्ट केलेलं आहे, त्याबद्दलच मला खूपच आनंद झालेला आहे." त्यामुळे सुधा आता सार्थकला म्हणत असते की "ठीक आहे, तू आपली तब्येतीची काळजी घे आणि आजपासून आनंदी माझी सून आहे आणि मी तिला मनापासून स्वीकार केलेला आहे." असं सुद्धा आता आनंदीकडे बघून म्हणत असते. तेव्हा आता मागे वृंदा, शलाखा, केदार, रेश्मा असते, त्यांचा जर चांगलाच जळभाळाट झालेला असतो. कारण की सुधाने आता आनंदीला आपली सून म्हणून एक्सेप्ट केलेलं असते आणि रेश्माची तर चांगलीच
रेश्माची तर चांगली जळलेली असते, कारण की रेश्मा सार्थकची बायको होणार होती, पण आता सुधाने तिला नाकारून आनंदीला सून बनवलेली असते. आणि आता इकडे आता सुद्धा खूपच खुश असते आणि सुद्धा आपल्या मनातल्या मनात म्हणते की मी सर्व काही स्वीकारून आता आनंदीला माझी सून म्हणून स्वीकार केलेला आहे आणि आनंदी ज्या रूपामध्ये आता आलेली आहे, अशाच रूपात मला माझ्या मुलासाठी मला त्याची बायको पाहिजे होती. आणि आज आज आजपासून आनंदी या लूकमध्ये आलेली आहे, तर ती माझ्या सार्थकला शोभत आहे, असं सुद्धा ही आपल्या मनातल्या मनात बोलत असते आणि ती स्माईल करत असते. आता मित्रांनो, तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल हे पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा मन धागा धागा जोडते. नवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.